आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत. काय मागणी आहे? ते रोडचं तक्रार आहे साहेब. आम्हाला किती बी केलं तर आमच्याकडे नाही, कोण बी करत नाही. कोणत्या गावचं प्रकरण आहे? आलूरचे बर, काय म्हणतात अधिकारी? अधिकारी काय म्हणते, काढतो ते म्हणते आम्हाला फसवून झालं, ती पोलिसांनी बी झालं, सगळं झालं तर बी त्यांना बी न्याय मिळते. आम्हाला न्याय देत नाही कोणी. आमचं अतिक्रमणामुळे मग आपल्याला काय अडचणीचा म्हणजे काय होतंय अडचण? रोडचंच अडचण. येणं जाण्याचं आमचं लेकरं बाळा बारीक बारीक आहे, आमच्या हातावरचं पोट आहे. आम्ही शेती करून खाणार पोट भरून. काय करायचं आमच्याकडे लई आम्हाला तकलीफ करू लागले. तेच काय मग आता? मागणी मागायचं आहे आम्हाला. रोड कवा करायचं तेव्हाच उठून द्यायचं. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. काय मागणी आहे? काय प्रकरण आहे? सर, आम्हाला अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला, बिडोला, तहसीलदारांना असे अनेक ठिकाणी आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही. तसेच आम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही उपोषण बसलो होतो, तरी त्यांनी आम्हाला ठामपणे त्यांनी सही वगैरे करून काढून देणार म्हणून आश्वासन दिले. तर त्या आश्वासनाचा आमचं भंग झाल्यामुळे आम्ही नियमाप्रमाणे कलेक्टर साहेब 1959 कलम यांच्या नुसार न्याय मिळवण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेलं आहे. तर आम्हाला न्याय मिळून जाईल ही अशी आमची अपेक्षा आहे. कोणत्या प्रकरण आहे? आलूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव अंबादास पांडुरंग राठोड. काय त्रास होत आहे ह्याच्यामुळे? ह्याच्यामुळं आम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण आहे आणि समोरच घराच्या समोरच ग्रामपंचायतच्या रोडवरती संडास, बाथरूम, जनावरचा गोठा आणि लाकूड उकरडं वगैरे सगळं त्यांनी घातलेलं आहे, तरी ते अतिक्रमण काढत नाही. यापूर्वी तुम्ही उपोषणाला बसला म्हणतो, हां, तिथल्या अधिकाऱ्यांनी मग तुम्हाला आश्वासन काय दिलं? आश्वासन त्यांनी पत्र निवेदन म्हणून ते आम्हाला दिले होते काढू म्हणून, पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन म्हणून. पण पोलीस प्रोटेक्शन आता सर 2.5 महिने झाले तरी सुद्धा आम्हाला त्यांनी पोलीस प्रोटेक्शन काय भेटत नाही. वारंवार आम्हाला ते त्रासच आहे. येण्या जाण्यासाठी, लहान मुलं शाळेला वगैरे जाण्यासाठी सुद्धा त्यांना तकलीफ आहे. याच्यासाठी आम्ही उपोषणाला यांच्याकडनं न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी. आपली मागणी काय आहे? मागणी सर, ते आमचं अतिक्रमण पूर्ण हटवून द्यावं त्यांनी, आणि ते उकरडं वगैरे जे आहे, जे ग्रामपंचायतचं रोड आहे, आणि ते सुरळीतपणे चालू करून द्यावं हीच अपेक्षा आहे आमची. समजा आपली मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका काय असणार आहे? पुढील भूमीला सर आमचं मागणी आम्ही पूर्ण करेपर्यंत इथं हलणारच नाही. जरा हे आणि हे प्रशासन जरा अपयश जरा ठरले जिल्हाधिकारी, तर आम्ही पुढे सुद्धा मुंबईला जाऊ न्याय मिळवण्यासाठी.